हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फॅन्सी अम्ब्रेला ड्रेसची इथे कटिंग बघणार आहोत। त्यासाठी मी ती साडी घेतली आहे, 5 मीटर अस्तर घेतलंय। तर आधी आपण अस्तरावरती कटिंग करूया, मग आपण मेन फॅब्रिक इथे कट करणार आहोत। तर टॉपचा जो पार्ट असणार आहे त्यासाठी मी इथे एक अर्धा मीटर कापड इथे 4 कापडामध्ये घडी घालून घेतली। आता टॉपचा जो पार्ट कट करायचा त्याची उंची आपल्याला तयार इथे 13 इंच हवी आहे। सॉरी, आपल्याला 12 इंच यात तयार हवी, तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 13 इंचावरती। शोल्डर साठी पॉइंट ड्रॉ केलाय। आपण पाठीमागचा डीप नेक ठेवायचा आहे, तर या पॉइंटला शोल्डर आपण घेतोय 5 इंचावरती। शोल्डर घेतोय 5 इंचावरती। जी मुंड्याची जी उंची ती या पॉइंटला आपण घेणार आहोत 6.5 इंचावरती। तर या पॉइंट आपण करायचं काय, अर्धा इंच आत घ्यायचं तिरकस, आणि याला तिरकशी लाईन ड्रॉ करायची अर्धा इंच आत। आता बघा, या शोल्डर पॉइंटला आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया। आता फ्रंट आणि बॅक दोघे आपण एकत्र करणार आहोत, तर त्यासाठी आपण करायचं काय, दोघे पॉइंट आपण एकाच वेळेला ड्रॉ करूया मुंढ्याचे, आणि त्याआधी चेस्टचा आपण चौथा पार्ट टाकून घेऊया। तर 28 इंचाचा 32 इंचाचा चेस्ट घेर आहे 8 याचा आपण चौथा पार्ट टाकूया। इथून पुढे 2 इंचची मार्जिन, आता अर्धा इंच आपण आत घेतलंय तिरकस। तर या पॉइंट पासून जी फ्रंटची गोलाई असणार ती असणार आपली 1 इंचावरती, आणि जी पाठीमागची गोलाई आहे ती आपण देणार आहोत या पॉइंट पासून 1.5 इंचावरती। तर दोघे आपण गोलाईचे जे पॉइंट आहे ते जे आपलं फिक्स वाला पॉइंट आहे या पॉइंटला आपल्याला मॅच करायचे। आता बघा, याचा आकार देताना अगदी आतल्या हाताने सर्कल मध्ये आपल्याला राऊंड करायचे दोघे पॉइंट या पद्धतीने। आता बघा, हे झाल्यानंतर कमर घेर। तर कमर घेर इथे बघा, आपल्याला कमर घेर आहे आपला इथे 26 इंचाचा कमर घेर आहे। तर आपण 6.5 वरती एक पॉइंट देऊया। इथून पुढे 2 इंचची मार्जिन। आता बघा, हा जो पॉइंट आहे एक्स्ट्रा वाला, याला आधी आपल्याला मॅच करायचा। आता बघा, हा पॉइंट मॅच केल्यानंतर गळ्याचा जो घेर आहे तो घ्यायचा आपल्याला 3 इंचावरती। 3 इंचाचा आपला गळ्याचा घेरा असणार आहे। आता बघा, पुढचा जो गळा आहे तो आहे आपला इथे 7 इंचावरती, आणि पाठीमागचा जो गळा आहे तो आपला इथे 9 तयार यायला हवा, तर आपण 9.5 अर्धा इंच मी इथे एक्स्ट्रा घेते। तर आधी बघा, दोघेही नेक जे आहे ते आपल्याला इथे आधी आपण सरळ बॉक्स बनवून घेऊया। आता बघा, या पद्धतीने आता याला आकार कसा द्यायचा आपल्याला, त्याला आपल्याला शोल्डर मध्ये कमी जास्त करायचं नाहीये। आधी आपण एक नॉर्मल नेक ड्रॉ करूया या पद्धतीने, हलकासा गोल, पण याला आपल्याला पसरट घ्यायचा आहे या पद्धतीने बाहेर। पसरट नेक हवाय, तर हा आपला पुढचा नेक आपण इथे ड्रॉ केलाय। आता पाठीमागचा नेक ड्रॉ करायचा, तर याला पण आपल्याला पसरट घ्यायचंय, पण याचं आपण मेजरमेंट वाढून घेऊया। वरती 3 घेतलं होतं, या पॉइंटला आपण 3 घेतलंय। या पॉइंटला मी 4 इंच 1 इंच वाढवून घेते या पद्धतीने। आता बघा, याचा जो आकार काहीसा इथे एक या पद्धतीने बॉक्स होतोय। या पद्धतीने बॉक्स झाल्यानंतर याला आपण करायचं काय, सेम प्रोसेस मध्ये आपल्याला याला बाहेरूनच या पद्धतीने आकार द्यायचा आहे, पसरट असा नाही, सेम बॅक नेक फ्रंट नेक। तर बघा, इथे आपण दोघेही नेक जे ते ड्रॉ करून घेतले, गोलाई आपण दिले। त्यात आपण करायचं काय, आधी आपण एक्स्ट्रा वाला जो बाहेरचा पॉइंट आहे तो आधी आपल्याला कट करायचा आहे। कट केल्यानंतर फ्रंट पार्टला आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे। पण या आधी आपल्याला करायचं काय, बघा, बॅक नेक जो आहे तो आपण आहे त्या पद्धतीने इथे कट करणार आहोत। फक्त प्रिन्स कटचा जो आपल्याला आकार द्यायचा आहे या पॉइंटला येईल, या पॉइंटला। फ्रंट पार्ट साठी आपल्याला इथे या पॉइंटला बघा, या पॉइंटला एक अर्धा इंच एक्स्ट्रा, आणि इथे पण आपल्याला एक अर्धा इंच जॉईंट साठी आपल्याला एक अर्धा इंच प्रिन्स कटचा जो आकार येईल त्यासाठी आपल्याला कापड एक्स्ट्रा हवं, तर त्यासाठी मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा ड्रॉ करून घेतलं। आता आपण करूया, एक्स्ट्रा पार्ट इथे आपण कट करून घेऊया।
आता यात बघा मी एक्स्ट्रावाला जो पार्ट आहे तो आपण इथे कट करून घेतला आणि या पद्धतीने आपले दोघंही जे पार्ट आहे ते आपले इथे रेडी, फ्रंट आणि बॅक. त्याला आपण करायचं काय, जशी आपण घडी घातली होती आधी तर आपण एक पार्ट इथे साईडला ठेवून घेऊया ज्याची की आपण गळ्याची कटिंग करायची. पण ती कशी, तर आधी आपण दोघंही पार्ट इथे वेगळे करून घेऊया. आता एक पार्ट, हा जो आपण इथे गळ्याची कटिंग केली आहे या पार्टला आपण इथे या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. पण त्याआधी हा जो आपला पाठीमागचा पार्ट आहे याची आपण आधी गळ्याची कटिंग करून घेऊया आणि जो आपण इथे एक्स्ट्रा पार्ट जो अर्धा इंच घेतलाय त्याला पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हा आपला पाठीमागचा पार्ट. बॅकनेक. आता बघा फ्रंट पार्ट साठी आपल्याला करायचं काय, आधी जी आपण गोलाई घेतली या गोलाईच्या पार्टला आपल्याला कमी करायचं या पद्धतीने. हा आपला गोलाईवाला पार्ट आणि आता पुढचा जो गोळा आहे त्याची पण आपण कटिंग करून घेऊया फ्रंट नेकची. फ्रंट नेक पण आपण इथे कट करून घेतला. आता द्यायचा याला प्रिन्स कटचा आकार. त्याला आकार कसा द्यायचा आपल्याला, तर बघा आता बंद बाजूपासून 3.5 इंचावरती म्हणजेच की या पॉइंटला एक टक्स आणि चेस्ट पॉइंट पासून एक 10 इंचावरती म्हणजेच की दुसरा हा पॉइंट आणि तिसरा या पॉइंट पासून 5.5 इंचावरती म्हणजेच की या पॉइंटला हे आपले 3 पॉइंट 1, 2 आणि 3. याला काय करायचं आपल्याला फक्त या पद्धतीने आकार द्यायचा. इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचा टक्स टाकायचा नाही. ड्रेससाठीच आपण कट करतोय, फक्त शिलाईसाठी आपण इथे अर्धा इंच एक्स्ट्रा हवाय जो की आपण इथे वाढवून घेतलाय. मग याला करायचं काय आपल्याला फक्त या पॉइंटला मधून याला आपण कट करून घेऊया या पद्धतीने. आता यात आपला हा जो प्रिन्स कटचा आकार आहे, डीप नेक प्लस प्रिन्स कट. फ्रंट पार्ट रेडी आहे, बॅक पार्ट रेडी. आता आपला जो टॉपचा पार्ट आहे तो आपल्या इथे कट करून झालाय. आता आपला जो मेन घेऱ्याचा पार्ट आहे तो आपण इथे कट करूया. तर आता आपण 5 मीटर अस्तर घेतलंय. आपण टॉपच्या पार्टसाठी अर्धा मीटर आपण कट घेतलं होतं. स्लीवला आपल्याला अस्तर लावायचं नाही. आता जेवढा शिल्लक कापड आहे त्याची मी 8 कापडामध्ये घडी घालून घेतली आणि समोसा सारखा आकार देत त्याला फोल्ड केलंय. 8 कापडामध्ये आपला कापड इथे फोल्ड झालाय जेणेकरून अस्तरचा कुठलाही कापड वाया न जाता पुरेपूर याचा घेऱ्याचा आपण वापर करणार आहोत. तर आता करायचं काय आपल्याला, आपला 26 इंचाचा इथे कमर घेर आहे. तर यात आपल्याला काय करायचं, आपण यात एक्स्ट्रा घेणार आहोत 28 इंच आणि याचा आपल्याला 8वा पार्ट टाकायचा कारण कापड आपण 8 घडी तिथे फोल्ड केलाय. तर हा पैसा इथे 3.5 इंच असं याचं मेजरमेंट येते. तर 3.5 ला आपल्याला करायचं काय, या पॉइंट पासून 3.5 इंचावरती एक सरळ लाईन ड्रॉ करा. सरळ लाईन ड्रॉ केली आहे. त्यानंतर जो घेरा आहे, घेरा आपल्याला साडीचा ड्रेसचा 39 इंच हवाय. अस्तर नक्की त्याच्यात आपलं कमी येणार आहे, पण मग त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचंय, जे आपल्याला तयार 12 हवंय, जो आपला बॉटमचा पार्ट आहे टॉपचा, तर त्या 12ला आपल्याला वरती ठेवायचं आणि जेवढे आपल्याला याच्यात घेरा घेता येईल तेवढा आपल्याला इथे घेरा घ्यायचा आहे. तर आधी आपण त्या पॉइंट पासून जो आपला कमीवाला पार्ट आहे त्या पॉइंट पासून आपण मेजरमेंट घ्यायचंय. मी 12 ठेवलंय. 12 नंतर आपल्याला उंची घ्यायची. आता यात बघा आपल्याला 39चा खालच्या घेऱ्याची उंची हवी आहे. तर या पॉइंटला अस्तराची कमी म्हणजेच की 44 इंचावरती. आता मी 12ला इथे या पॉइंटला ठेवलंय आणि या पॉइंटला इथे आपण 44चा सर्कल घेतलाय. तर त्या पॉइंटला जिथे मी ड्रॉ केले खाली स्टाईलवरती त्या पॉइंटला आपल्याला अस्तराचा जॉईंट द्यायचा आहे. साधारण 8ही कपड्यात आपला हा जॉईंट येणार आहे. शिल्लक जो हा कापड आहे तो आपण त्या जॉईंटला देणार आहोत. पण त्याआधी आपण हा जो इथे कटवाला पॉइंट आहे याला आपल्याला हलकीशी गोलाई देत याला आपल्याला इथे कट करून घ्यायचंय या पद्धतीने. आता जॉईंट कसा द्यायचा आहे तर बघा हा जो पॉइंट आहे सर्कल मध्ये याला आपण या पॉइंटने कट करूया. सेम आपला आता हा जो कापड आहे तो 8 कापडाचा आहे. याचा वापर आपल्याला या पॉइंटला करायचा इथे
आणि याला सर्कलमध्ये आपण कट करणार आहोत. तर या पॉइंटला बघा आपण अस्तर ठेवून घेतलंय. अस्तराची उंची इथे कमी आहे. मेन फॅब्रिकला बघा आपण साडीचं बघाल तर या पॉइंटला पण आपल्याला जॉईंट द्यायचं आहे आणि या पद्धतीने आपण 44 वरती ठेवून 39 पर्यंतचा पूर्ण आपण सर्कलमध्ये इथे पॉइंट ड्रॉ करून घेतलाय मेन फॅब्रिकचा. आणि या पॉइंट आपल्याला करायचं काय, आपण याला कट करून घेऊया आणि एक्स्ट्रा पॉइंट जो आपण इथे मॅच करायचा आहे ते या पॉइंटला आपण जे 4 कापड आहेत ते मॅच करून सर्कल इथे रेडी करून घेऊया.